हॅलो मुलांनो, कसे आहात सगळे? आपला नवीन धडा पहिला तुम्ही वाचलाच असेल असं मी गृहीत धरते आहे. आता आपण पुढचा धडा वाचणार आहोत. आपला धडा सुरू आहे अवर हेल्पर्स अराउंड अस. त्यातले 1 ते 12 हेल्पर्स आपण मागच्या पार्टमध्ये बघितले. हे हेल्पर्स आपल्याला किती मदत करणारे आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला किती मदत होते, आपलं सगळ्या गोष्टी किती छान आपल्याला मिळतात आणि आपलं जगणं किती त्यामुळे सोपं होतं हे आपण आता बघितलं. मग आता पुढचा धडा आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपलं पुस्तकाचं पेज नंबर 55 आपण बघणार आहोत. त्यातला आपला 13 नंबरचा हेल्पर कोण आहे हे आता आपण बघूया. नंबर 13ला आहे कारपेंटर. त्याला मराठीत म्हणतात सुतार. आपण वाचायला सुरुवात करूया. तुम्ही माझ्याबरोबर वाचता आहात. द कारपेंटर मेक्स टेबल्स, चेअर्स, कबर्ड्स और एनी फर्निचर फ्रॉम वूड. वूड म्हणजे लाकूड. याचाच अर्थ काय? तर कारपेंटर फक्त लाकडापासून सगळ्या गोष्टी तयार करतात. जसं लोहार म्हणजे ब्लॅकस्मिथ लोखंडापासून सगळ्या गोष्टी तयार करतो. पॉटर जो असतो तो मातीच्या वस्तू तयार करतो. तसा हा कारपेंटर जो असतो तो लाकडापासून सगळ्या गोष्टी तयार करत असतो. घरात जे आपलं फर्निचर असतं, सोफा असतो, टेबल, खुर्च्या, कपाटं, ह्या सगळ्या लाकडाच्या गोष्टी कारपेंटर तयार करून देत असतो. ही ऑल्सो मेक्स डोअर्स अँड विंडोज फॉर अवर हाऊस. आपल्या घराचे दरवाजे जे लाकडाचे असतात, नंतर लाकडी खिडक्या असतात, ते पण कारपेंटरच तयार करत असतो. ठीक आहे. आता 14 नंबर बघूया. 14 नंबरवर आहे वीवर म्हणजे विणकर, विणकाम करणारे. मग ते काय विणतात? तर ते कपडे विणतात. ठीक आहे, आपण बघूया. द वीवर वीव्स क्लॉथ ऑन लूम्स. लूम्स म्हणजे माग. कपडे विणायचं जे मशीन असतं त्याला माग असं म्हणतात, म्हणजेच लूम्स. ही वर्क्स आयदर ऑन अ हँडलूम ऑर ऑन अ पॉवर लूम. बघा, हँडलूम म्हणजे हाताने कपडे विणणे मागावर, आणि पॉवर लूम म्हणजे यंत्रमाग जे विजेवर चालतं, इलेक्ट्रिसिटीवर चालतं, म्हणजे त्या लाईटवर चालतं. लाईट सुरू केला त्याला इलेक्ट्रिकचं सप्लाय दिलेला असतो की ते मशीनवर त्या कपडे विणणं सुरू होऊन जातं. तर कपडे विणायचं काम करतात वीवर. ठीक आहे. आता 15 नंबर बघूया. कॉबलर. कॉबलर म्हणजे चांभार. द कॉबलर मेक्स न्यू चप्पल्स, सँडल्स अँड शूज. ठीक आहे. कॉबलर जे असतात ते नवीन चप्पल, सँडल किंवा शूज तयार करत असतात. ही ऑल्सो मेन्स ओल्ड अँड टोन शूज अँड सँडल्स. आपली जेव्हा चप्पल तुटते, चांगली असते ती, फक्त एखादा अंगठा त्याचा तुटतो, एखादी बाजू तुटते, तर आपण ती चप्पल लगेच फेकून देत नाही. मग आपण कॉबलर काकांकडे जातो आणि ते आपल्याला ती चप्पल शिवून देतात किंवा तिथे एखादा बारीकसा खिळा मारून देतात आणि आपली चप्पल आपल्याला अगदी छान करून मिळते. तर हे पण आपलं किती मोठं काम होतं, हो की नाही? मग आहे बार्बर. द बार्बर कट्स द हेअर ऑफ मेन अँड बॉईज ॲट द सलून. हो की नाही? जे मुलं आहेत त्यांना माहिती आहे की ते सलूनमध्ये केस कापायला जातात आणि त्यांचे केस कापणारे असतात त्यांना बार्बर म्हणजे नाभिक किंवा न्हावी असं म्हणतात. मग ते माणसांचे किंवा मुलांचे केस कट करतात. ठीक आहे. आता
पुढचं पान बघूया. पेज नंबर 56 वर काय दिलं आहे ते बघूया. मग आहे 17 नंबर बास्केट मेकर. द बास्केट मेकर weaves mats, baskets and sifting pans out of bamboo strips. बांबूचे झाडं असतात, तुम्ही पाहिले असतील, ते असे लांब लांब वाढतात. त्याला कापलं आणि त्याला वाळवलं की त्याच्या स्ट्रिप्स, अशा लांब लांब स्ट्रिप्स कापतात आणि त्यापासून, त्या पातळ बांबूपासून वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट्स म्हणजे चटया, बास्केट, सिफ्टिंग पॅन म्हणजे सूप ज्याच्यामध्ये धान्य पाखडतात, अशा गोष्टी तयार होतात. तर बास्केट मेकरला मराठीत बुरुड असा शब्द आहे. म्हणजे कोण आलं लक्षात? तर बांबूपासून विविध या गोष्टी तयार करणारे म्हणजे बास्केट मेकर. मग 18 नंबर आहे गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. द गोल्डस्मिथ मेक्स ऑर्नामेंट्स आउट ऑफ गोल्ड अँड सिल्वर. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. घरामध्ये जे आपली आई किंवा घरात इतर ज्या आपल्या काकू मावशी सगळ्या असतात त्यांच्याकडे जे दागिने असतात विविध, ते दागिने कोण तयार करतं? तर ते असतात गोल्डस्मिथ म्हणजेच सोनार. मग ते कशापासून तयार करतात दागिने? गोल्ड अँड सिल्वर. गोल्ड म्हणजे सोने आणि सिल्वर म्हणजे चांदी. तर सोने आणि चांदीचे दागिने जे तयार करतात त्यांना गोल्डस्मिथ असे म्हणतात. मग आहे नंबर 19 टीचर. टीचर्सला तर तुम्ही भेटलेच आहात. द टीचर टीचर्स इन स्कूल. हो ना, शाळेमध्ये ते शिकवतात. शी ऑर ही गिव्स गुड एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन. सगळ्या मुलांना ते चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडून मुलांना सगळं चांगल्यात चांगलं देण्याचा ते प्रयत्न करतात. हो ना. मग नंबर 20 वर आहे ग्रीन ग्रॉसर. ग्रीनमध्येच नावातच किती छान आलं आहे बघा. ग्रीन ग्रॉसर म्हणजे भाजी विक्रेता, भाजी विकणारे काका. बघा, काही काही ठिकाणी भाजीचे दुकानं असतात किंवा काही काही भाजीवाले दारावर गाडा घेऊन पण येतात. आपण त्यांच्याकडून घर बसल्या आपल्याला भाजी घेता येते, भाजी करता येते. मग ही केवढी मोठी हेल्प आहे. द ग्रीन ग्रॉसर सेल्स व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. आपण त्यांच्याकडून काय घेतो? वेगवेगळ्या भाज्या घेतो. आता पुढचं पान बघूया. पेज 57. 21 नंबरवर आहे फ्रूट सेलर. फ्रूट म्हणजे फळं, सेलर म्हणजे विकणारे. फ्रूट सेलर म्हणजे फळ विक्रेता. द फ्रूट सेलर सेल्स द सीझनल फ्रूट्स. म्हणजे ज्या प्रत्येक ऋतूप्रमाणे जे फळं येतात ते हे फळ विक्रेता विकतात. आता सध्या बघा द्राक्षांचा सीझन आहे, संत्री, मोसंबी, आणि आता हळूहळू उन्हाळा येतो आहे आणि या फ्रूट सेलरकडून आपल्याला काय मिळणार आहेत? आता उन्हाळ्यात आंबे मिळणार आहेत, टरबूज घेता येणार आहे, खरबूज घेता येणार आहे. तर असे वेगवेगळे फळं जे ज्या ऋतूप्रमाणे मिळतात ते आपल्याला या फ्रूट सेलर्सकडून मिळतात. मग आहे 22 नंबरला पोर्टर किंवा कुली. म्हणजेच त्याला आपण हमाल किंवा भारवाहक असे म्हणत असतो. द पोर्टर कॅरीज पीपल्स लगेज ॲट द रेल्वे स्टेशन अँड बस स्टँड. बघा, आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर जातो तेव्हा हे कुली जे असतात लाल शर्टमध्ये दिसतात आणि त्यांच्याकडे एकावर एक ठेवलेलं, डोक्यावर, हातात, खांद्यांना लावलेलं असं भरपूर सामान एका वेळेला ते कॅरी करून घेऊन जात असतात.
म्हणजे आपल्याकडे जेव्हा खूप सामान असतं आणि आपल्याला ते गाडीपर्यंत नेणं शक्य नसतं, मग त्यावेळेला आपण या कुलींची मदत घेतो. आपण त्यांना बोलवून आपलं सामान त्यांच्याकडे दिलं की ते आपलं सामान व्यवस्थित आपल्या गाडीत आपल्या सीटवर नेऊन ठेवतात. तर ही पण आपली त्यांची केवढी मोठी मदत झाली आहे आपल्याला, बघा बरं. आता 23 नंबरवर आहे वॉशरमन म्हणजेच धोबी. द वॉशरमन वॉशेस अँड आयर्न्स आवर क्लोथ्स. बघा, आपले अगदी मळके वापरलेले जे कपडे असतात ते आपण या धोबी काकांकडे देतो आणि मग ते त्याला एकदम स्वच्छ धुवून काढतात आणि छान प्रेस करून सुंदर घड्या करून आपल्याला आपले कपडे आणून देतात. म्हणजे हे केवढं काम मोठं झालं बरं. आपल्याला मळलेले कपडे इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला आणून देणं ही आपल्याला खूप मोठी मदत झाली यांची. मग 24 नंबरला आहे वॉचमन म्हणजे पहारेकरी. द वॉचमन गार्ड्स अवर हाऊस ऑर बिल्डिंग बाय प्रिव्हेंटिंग थीव्स एंटरिंग इट. बघा, जेव्हा हे ड्रेसमध्ये घातलेले असे वॉचमन काका जेव्हा एखाद्या बिल्डिंगच्या बाहेर बसलेले असतात, ते कोणालाही अनोळखी लोकांना बिल्डिंगच्या आत येऊ देत नाहीत आणि कोण आलं, कोण गेलं, काय तिथे सुरू आहे, या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. मग त्याच्यामुळे चुकीचे लोक किंवा चोर वगैरे आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या घरात येऊ शकत नाहीत. तर त्यांच्या भरोश्यावर आपल्याला किती छान सेफली राहता येतं आपल्या घरामध्ये, बरोबर आहे की नाही. बघा मुलांनो, आतापर्यंत आपण 24 हेल्पर्स बघितले आहेत. हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे लोक असतात. म्हणून या सगळ्यांचा आपण नेहमी आदर राखला पाहिजे आणि त्यांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. बघा, आता रिमेंबर काय लिहिलं आहे ते आपण वाचूया. देअर आर मेनी हेल्पर्स अराउंड अस. जसं आत्ताच मी सांगितलं, आपल्या आजूबाजूला हे सगळे हेल्पर्स आहेत. आपण या सगळ्यांना बघितलेलं आहे, हो की नाही. मग ते भाजीवाला असो, फळवाला असो, धोबी असो, वॉचमन असो, असे कितीतरी लोक आपण रोज बघत असतो. नंबर 2, दे डू डिफरंट काइंड्स ऑफ वर्क टू हेल्प अस. मग प्रत्येकाचं काम वेगळं आहे, हो की नाही. धोबी कपडे धुण्याचं काम करणार, भाजीवाला भाजीच विकणार, पोलीस काका त्यांचीच ड्युटी करणार, डॉक्टर काका त्यांचं काम करणार. असं प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे आणि त्यांचे कामं जे असतात ते आपल्यासाठी हेल्पफुल ठरतात. नंबर 3, वी मेक यूज ऑफ ऑल द डिफरंट काइंड्स ऑफ सर्विसेस दे ऑफर. सगळ्या प्रकारच्या त्यांच्या या सगळ्यांच्या सर्विसेसचा आपण उपयोग करून घेत असतो. धिस मेक्स अवर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. त्यामुळे आपल्याला एक छान आरामदायी आयुष्य जगता येतं, बरोबर आहे की नाही. आता हा झाला धडा. हे तुम्ही सारखं वाचणारच आहात. आता वहीत काय लिहायचं आहे आज हे आपण बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं 12 नंबरपर्यंतचे आपण हेल्पर्स वहीत लिहून काढले आहेत. तर आता आपण आज वहीत काय लिहिणार आहोत हे आता बघूया. बघा, आज परत नवीन पानावर नवीन डेट आजची टाकायची आहे आणि हे आपल्याला लिहून काढायचं आहे. कार्पेंटर म्हणजे सुतार, मेक्स एनी फर्निचर फ्रॉम वूड. 14, वीवर म्हणजे विणकर, वीव्स क्लोथ्स ऑन लूम्स. 15, कॉबलर म्हणजे चांभार, मेक्स चप्पल्स अँड शूज. 16, बार्बर म्हणजे नाभिक, कट्स द हेअर ऑफ मेन अँड बॉईज. 17, बास्केट मेकर म्हणजे बुरुड, weaves mats baskets out of bamboo strips.
18 गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, मेक्स ऑर्नामेंट्स आउट ऑफ गोल्ड अँड सिल्वर. 19 टीचर म्हणजे शिक्षक, टीचर्स इन अ स्कूल. आता पुढे काय आहे ते बघूया. ग्रीन ग्रॉसर म्हणजे भाजी विक्रेता, सेल्स व्हेजिटेबल्स. 21 फ्रूट सेलर म्हणजे फळ विक्रेता, सेल्स द सीझनल फ्रूट्स. 22 पोर्टर किंवा कुली म्हणजे हमाल किंवा भारवाहक, दोन्ही आपण त्यांना म्हणतो. कॅरीज पीपल्स लगेज. 23 वॉशरमन म्हणजे धोबी, वॉशेस अँड आयर्न्स अवर क्लोथ्स. 24 वॉचमन म्हणजे पहारेकरी, गार्ड्स अवर हाऊस ऑर बिल्डिंग. हे इतकं लिहून झाल्यावर एक ओळ सोडायची आणि रिमेंबर जे 3 पॉईंट्स आपण शेवटी वाचले ते याच्या खाली तुम्हाला लिहून काढायचे आहेत. मग बघा, हा आजचा अतिशय महत्त्वाचा धडा आपला संपलेला आहे. हा धडा पूर्ण तुम्ही सारखा वाचून काढा आणि जेवढं मी लिहायला सांगितलं आहे वहीमध्ये मागच्या वेळी आणि यावेळी ते सगळं वहीत लिहून काढा.